नमस्कार मित्रांनो, आज जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली इयत्ता 8वीची त्या परीक्षेचा मराठी आणि सेमी इंग्रजी मीडियमचा हा इंग्रजी विषयाचा पेपर आहे. सी सेट आहे हा. या सी सेटमधल्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला आत्ताच पेपरमध्ये किती मार्क्स मिळतील हे कळेल. ही एक ॲडव्हर्टाईज दिसत आहे मित्रांनो आपल्याला. या ॲडव्हर्टाईजवर आधारित हे पहिले 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न बघा, द ॲडव्हर्टाइजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ. या ठिकाणी लिहिलं आहे बघा पोस्ट सायन्स टीचर, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टीचर. दुसरा प्रश्न आहे, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन इज. या ठिकाणी लिहिलं आहे अप्लाय बिफोर 15 जून 2023. ऑप्शन नंबर 4 आहे बघा 15 जून 2023, हे बरोबर आहे. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, कंप्लीट द सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट सिम्पल फ्युचर टेन्स. शाल विल प्लस V1 म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स होतो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 जे आहे ते बरोबर आहे. विल गेट, यू विल गेट गुड मार्क्स. त्याच्यानंतर यावरच्या पॅसेजवर आधारित चौथा आणि पाचवा प्रश्न आहे, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द ब्लँक अकॉर्डिंग टू हॉकिंग. बघा या इथं लिहिलं आहे बघा, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह, म्हणजे याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, प्लॅनेट. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, चूज इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग डायग्राम. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला निवडायचं आहे, चुकीचं उत्तर निवडायचं आहे. आता बघा काय म्हटलं आहे, वर्ल्ड्स टुडेज चॅलेंजेस, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस आणि क्लायमेट चेंज हे चॅलेंजेस आहे, पण आपल्याला जे चॅलेंज नाही आहे ते निवडायचं आहे, म्हणजे चुकीचं उत्तर निवडायचं आहे. त्याच्यामुळे आपण निवडलो ऑप्शन नंबर 3 रॉबरी. त्याच्यानंतर सहावा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज 5 to 11 o'clock. द स्कूल बेल विल रिंग आफ्टर 20 minutes. दॅट मीन्स ॲट ब्लँक o'clock. इट इज 5 to 11 o'clock याचा अर्थ असा आहे 11ला 5 मिनिट कमी आहे आता, आणि 20 मिनिटांनंतर बेल वाजणार आहे, म्हणजे किती वाजता बेल वाजेल तर 11 वाजून 15 मिनिटांनी. 11 वाजून 15 मिनिटं म्हणजे काय, 11:15. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर सातवा प्रश्न बघा, गिवन बिलो आर वर्ड्स, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री. शाकुंतल गुड संस्कृत. या ठिकाणी बघा तिसरं वाक्य, नो अदर ड्रामा इन संस्कृत इज ॲज गुड ॲज शाकुंतल, हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर आठवा प्रश्न बघू आपण, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइंड फ्रेज. अंडरलाइंड फ्रेज आहे या ठिकाणी इन अ जिफी. इन अ जिफीचा अर्थ होतो इन अ मोमेंट, खूप लवकर. याचा अर्थ ऑप्शन नंबर 1 जे आहे हे व्हेरी सून, हे बरोबर आहे. हरिडली तुम्हाला वाटेल कदाचित हेही तर बरोबर आहे, पण नाही, हरिडली म्हणजे घाईघाईने होते. ठीक आहे, आपल्याला फार लवकर हे उत्तर पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाइंड वर्ड. वी रिकलेक्ट माय चाइल्डहूड मोमेंट्स. रिकलेक्टसाठी आपण काय म्हणतो, रिमेंबरिंग द पास्ट. ठीक आहे, चाइल्डहूड मेमरीज म्हटलं आहे, म्हणजे रिमेंबरिंग द पास्ट हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 to 12 हा एक पॅसेज दिसत आहे आपल्याला. या पॅसेजवर आधारित आहे प्रश्न क्रमांक 10 ते 12. 10वा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सुश्रुता वॉज अ ब्लँक. पहिल्याच ओळी त्याचं उत्तर लिहिलं आहे बघा, सुश्रुता वॉज इंडीड अ ब्राईट स्टुडंट, म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब्राईट स्टुडंट. ठीक आहे. 11वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट टास्क शालिहोत्र गेव टू सुश्रुता टू परफॉर्म अ सर्जरी ऑन अ वंडरफुल हॉर्स. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. 12वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हाऊ लॉंग अ पिरियड डीड शालिहोत्र अलाउ टू फाइंड द मिसिंग थिंग्स. अ वीक. या ठिकाणी याचं उत्तर दिलं आहे बघा, आय विल गिव्ह यू अ वीक टू फाइंड देम. ठीक आहे, त्याच्यामुळे या 12व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, अ वीक. त्यानंतर 13वा प्रश्न बघा, चूज द करेक्ट ऑप्शन्स. चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. 2 ऑप्शन्स निवडायचे आहे. पॉप्युलरला अंडरलाईन केलेली आहे या ठिकाणी. पॉप्युलर म्हणजे फेमसही होते आणि पॉप्युलर म्हणजे व्हेरी वेल नोनही होते, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 दोन्ही बरोबर आहे. 2 उत्तर आपल्याला या ठिकाणी टिक करायचे आहेत.
14वा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. माय फादर वॉज गिव्हन अ जीप बाय द गव्हर्नमेंट. वॉज गिव्हन या ठिकाणी वॉज गिव्हन असल्यामुळे हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य असायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 आहे बघा, द गव्हर्नमेंट गेव अ जीप टू माय फादर. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. त्यानंतर पुढे वळूया आपण 15व्या प्रश्नाकडे आता. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल. या ठिकाणी ओ, एन, पी आणि ई हे 4 अक्षरं दिले आहे. ई सर्व ठिकाणी सूट होते बघा. ई इथे लिहिल्याबरोबर होईल नीडल, आणि खाली आलो आपण असं वरून खाली तर होईल ईस्ट, आणि या ठिकाणी सुद्धा ई लिहिलं की होईल TEST टेस्ट. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. 16, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मिनिंगफुल क्वेश्चन. पीपल डीड व्हेअर हिम मीट. व्हेअर डीड पीपल मीट हिम. ठीक आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच. वी आर ऑर्फन्स, दे आन्सर्ड. ऑप्शन नंबर 2 बघा, दे आन्सर्ड दॅट दे वेर ऑर्फन्स. ठीक आहे, हे बरोबर आहे. 18वा प्रश्न, रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. व्हॉट इज द फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर. स्पॉन्ज. 4 नंबरचं जे उत्तर आहे हे बरोबर आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, द वर्ब फॉर्म ऑफ ॲडिशन इज. अर्थात ॲड जो शब्द आहे हा वर्ब फॉर्म आहे ॲडिशनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 20वा प्रश्न, चूज द करेक्ट एक्सप्रेशन. ब्लँक शी डाईड ऑफ हंगर. याचं उत्तर आहे अलास. ऑप्शन नंबर 4. अलास म्हणजे जेव्हा कोणती दुःखी सिच्युएशन असते तेव्हा आपण अलासचा वापर करत असतो. याला आपण इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन असं म्हणतो. त्यानंतर बघा, या पॅसेजवर आधारित प्रश्न आहेत. आता 21वा प्रश्न बघा, नेम द विलेज व्हेअर अ बिग फॉसिल ऑफ डायनासोर फाउंड. या ठिकाणी लिहिलं आहे पहा, अ बिग फॉसिल ऑफ अ डायनासोर इन अ हिल इन लोडई विलेज. ठीक आहे. पहिले आहे फाउंड वगैरे हा शब्द इथं, म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे बरोबर आहे, लोडई. त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे, फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. नाउन शोधायचे आपल्याला. अविनाश 1 नाउन, यश 2, मोना 3, ओम 4. ठीक आहे. त्याच्यानंतर पुणे जे आहे, पुणे 5, म्हणजे या ठिकाणी 5 नाउन्स आलेले आहे. 23वा प्रश्न, चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मीनिंगफुल सेंटेन्स. ही ब्लँक मी अ मेल. ही सेंट SENT. ही सेंट मी अ मेल अँड टोल्ड देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ सेंट. ठीक आहे. ऑफ बॉटल्स. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न बघा, रीड द फॉलोइंग अँड फाइंड आउट द नंबर ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस इन इट. कम हिअर हे इम्परेटिव्ह आहे. त्याच्यानंतर टेल मी ऑल हे इम्परेटिव्ह आहे, आणि राईट ऑल ऑन धिस पेपर. असे 3 इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. शेवटचा प्रश्न आहे पेपरमधला, चूज टू करेक्ट ऑप्शन्स. 2 ऑप्शन्स निवडायचे आहे बघा. अवॉइड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड सेव्ह युअर टाईम. ऑप्शन नंबर 2. आणि त्याच्यानंतर बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम्स. तर ऑप्शन नंबर 2 आणि 4 असे 2 ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत.